ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जागतिक हृदय दिनानिमित्त देणगीदार व हृदयरुग्ण बालकांचा कृतज्ञ सोहळा। जागतिक हृदय दिनानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ज्युपिटर हॉस्पिटल फाउंडेशन यांच्या वतीने ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये देणगीदार व हृदयरुग्णावर उपचार घेतलेले बालक व पालक यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला। जन्मतः हृदयरोग असलेल्या बालकांना रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ज्युपिटर हॉस्पिटल फाउंडेशनने देणगीदारांच्या सहकार्याने उपचारासाठी मदतीचा हात दिला आहे। अशा देणगीदारांचा सत्कार व हृदयरोग शस्त्रक्रियेनंतर ठीक झालेल्या बालक पालकांची भेट असा हृदयस्पर्शी कार्यक्रम संपन्न झाला। भारतात दरवर्षी 2 लाखावर बालक जन्मतः हृदयात छिद्र किंवा हृदयाशी संबंधित आजारांनी जन्माला येतात। त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते। रोटरी क्लब ऑफ प्रीमियमने बिर्ला फाउंडेशन व इतर देणगीदारांच्या मदतीने व ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने ज्यांच्या पालकांना या शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नाही त्यांच्या बालकांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया केली जाते। आत्तापर्यंत 300 बालकांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली अशी माहिती रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमच्या अध्यक्षा डॉक्टर सोनल बांगडे यांनी दिली। रोटरी 3142चे गव्हर्नर दिनेश मेहता म्हणाले की रोटरीने नेहमीच समाजातील वंचितांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे। ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने रोटरी क्लबच्या माध्यमातून जन्मतः हृदयरोग असलेल्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते। समाजाच्या या देणगी व सहकार्यातून असे अनेक जीव वाचवले जात आहेत। ज्युपिटर हॉस्पिटलचे पेडियाट्रिक हार्ट सर्जन डॉक्टर श्रीनिवास म्हणाले की जन्मजात हृदयरुग्णाचे होण्याची शक्यता जवळच्या रक्तसंबंधातील व्यक्तींमध्ये लग्न केल्याने दिसून येते। हृदयरोग घेऊन जन्माला आलेल्या बालकांवर लहानपणीच शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते। ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया केल्या जातात। यावेळी रोटरी इंटरनॅशनलचे माजी डायरेक्टर अशोक महाजन, रोटरी जिल्हा समन्वयक पल्लवी सुळे, ज्युपिटर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अजय ठक्कर, डॉक्टर बच्छाव तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी व उपचार करून ठीक झालेल्या बालकांचे पालक त्यांच्या पाल्यासह या कृतज्ञता सोहळ्याला उपस्थित होते। या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य केलेल्या देणगीदारांना धन्यवाद देण्यासाठी हे पालक व रोटरी सदस्य आले होते। उद्देश्य रोटरी में मैं फर्स्ट ऑफ ऑल माई सेल्फ दिनेश मेहता, डिस्ट्रिक्ट रोटरी डिस्ट्रिक्ट इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट फोटो। हमारा एक थ्रस्ट एरिया है, मेगा प्रोजेक्ट है पेडियाट्रिक हार्ट सर्जरी। तो हम लोग क्या है इस साल में प्लानिंग किया था कि हम लोग 175 क्योंकि हमारा जो संविधान का अमृत महोत्सव हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं 75th ईयर के हिसाब से हम लोगों ने 175 पेडियाट्रिक हार्ट सर्जरी करने का प्लान किया था। बट हम लोग हमारे रोटरी इतना अच्छा काम कर रहे हैं कि हम लोग को क्लोज करके अप्रोक्सीमेटली 375 के आसपास पेडियाट्रिक हार्ट सर्जरी ये साल में करेंगे यहाँ पे ज्युपिटर हॉस्पिटल में और श्री सत्य साई हॉस्पिटल खारघर में। खरं तर हृदयाचे जे आजार होतात त्याच्यात असं काही इन जनरल काळजी घेण्यासारखं खूप काही नसतं, कारण 100तनं 1 किंवा 2 जणांना हृदयाचे प्रॉब्लेम येतातच। पण जे कॉम्प्लेक्स हार्ट डिजीज असतात जे की ट्रीटमेंट करायला अवघड असतात त्यासाठी जनरली असं असतं की आपल्या क्लोज रिलेशनमध्ये मॅरेज नसतं करायचं, कारण ते जेनेटिकली मोस्ट इम्पॉर्टंट असते। त्याच्या बस तेवढंच एक इम्पॉर्टंट आहे, कारण दुसरं अजून काही करण्यासारखं नाही जास्त। शस्त्रक्रिया झाल्यानंतर 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात। एक तर इंटरव्हेन्शन म्हणतो जे की आपण फक्त बटन टाकून किंवा होल वगैरे बंद करतो, त्यात जनरली काहीच काळजी घ्यायची नसते। पण ज्या ओपन हार्ट सर्जरीज असतात त्याच्यामध्ये स्टिचेस असतात, ते 1 आठवड्यापर्यंत असतात स्टिच काढल्यानंतर मग तिथेही काही काळजी घ्यायची गरज नसते। फक्त खूप जास्त कॉम्प्लेक्स सर्जरी असतील तर त्याला थोडा वेळ लागतो, 1 महिना लागतो, 2 महिना लागतो। तिथं फक्त डाएटवर कॉन्सन्ट्रेशन करतात आणि इन्फेक्शन न होऊ देणं या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत। हे अवॉइड केलं की काही होत नाही आणि इट्स व्हेरी गुड आफ्टर दॅट। Hello, Namaskar. My name is Dr. Srinivas. I am a pediatric cardiologist by profession at Jupiter Hospital, Thane. Today we are celebrating the World Heart Day. World Heart Day happens to be on 29th of September every year. So this is especially meant to create awareness about the heart disease in children. Today the event is that we want an interaction between the donors of heart surgeries and also the beneficiaries will be meeting each other. So we have plenty of events today. We are going to recognize both the beneficiaries, the donors, the heart warriors of Jupiter, and we also are going to give Rovex Award. So the heart disease in children happens quite commonly than the public perception. Around 8 to 10 babies
born every day will have heart disease. 8 to 10 of every 1,000 babies born will have a heart disease. Among them, at least 10% of them will require a life-saving heart surgery within first 1 year of life. If you make calculations according to the population strategy, nearly 2 lakh kids are born with heart disease every year in India, among which about 60 to 70,000 of them will require an urgent heart surgery within 1 year. Without that, these babies are not going to see their first birthday. All our efforts for last 10 years from Rotary Club of Thane Premium and Jupiter Hospital has been to make heart surgery reach each and every such patient, irrespective of their socio-economic background and their affordability. With this scheme, thousands of children have undergone free heart surgery. As a member of the Rotary Club, we have facilitated more than 1,000 heart surgeries in these children in the last 10 years. Our club as an individual club has donated and performed more than 450 heart surgeries in the last 10 years, which is a huge number. So today is a sort of celebration to this success. Thank you very much. Well, as you know that practically every year there are over 200,000 children who are born with a heart disease, and because of the advancement of medical science, there is a treatment for that, but it's very expensive. The rich, they have no problem because they have a lot of money. The middle class, they also make some arrangement here and there, but the poor class, they suffer a lot. If you don't treat it, then the child will not survive for long. Keeping that into consideration, Rotary has accepted this program to do the pediatric heart surgeries as much as we can. Till last year, in this hospital, through Rotary, we were doing around 200 cases, but this year we feel that we should be doing around 400 cases. Fortunately for us, Aditya Birla Group, headed by Shri Kumar Mangalam Birla and his mother Srimati Rashi Birla, they have contributed this year 1 crore 60 lakhs for this project. So we are very confident that we will be able to do a lot many. Fortunately for us, even the Jupiter Hospital, they cooperated a lot. They also spend a lot of money for this program. For every child, they also put some contribution from their foundation. Our objective, see, Rotary is the oldest service organization on this earth, and we have program for every section of the society. Keeping that into consideration, and children are the most important for us. I don't know whether you know that polio eradication program is the initiative of Rotary. When we started the program in the year 1988, we used to have around 600 polio cases every day in India. I'm not talking about the world. And for last 10 years, India has been declared polio free, and for last 13 years, there is no polio case in the country. So this is all the initiatives of Rotary. And I'm sure the way we are doing, it is not we are doing here only. Every district, and there are 44, 45 districts in the country, every district through various Rotary clubs, they do this at the various hospitals. And fortunately for us, Jupiter is known to us because the doctors connected in the hospital, they are also Rotarians. So we have a better rapport, we have a better cooperation, we have a better support. And that's the reason today we are here to acknowledge all those who have been contributing in some form or the other. मी डॉक्टर सोनल बांगडे रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमचे प्रेसिडेंट आहे. आज हा कार्यक्रम वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने आम्ही आयोजित केला आहे, ज्याच्यामध्ये जे मुलांना हृदयामध्ये छिद्र असून ते जन्मजात त्यांचं दोष असतो त्या मुलांसाठी सर्जरीज आम्ही फ्री ऑफ कॉस्ट अरेंज करतो माध्यमातून. आता असे जवळपास 2 लाख मुलं आज भारतामध्ये जन्माला येतात ज्यांच्या हृदयाला डिफेक्ट असतो. आता रोटरी क्लबने ज्युपिटर हॉस्पिटलच्या सोबत मिळून आम्ही या सगळ्या पेशंट्सला फ्री सर्जरी देण्याचे ठरवले आहे. आजपर्यंत 300 अशा मुलांना आम्ही हेल्प करून ही शस्त्रक्रिया केली आहे. आजचा कार्यक्रम आहे की या बेनिफिशरीजला आणि डोनर्सला सोबत आणून आम्ही जे कार्य केलं आहे ते दाखवणार आहे. हॅलो,
मी पल्लवी सुळे. आय एम डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर फॉर मेगा प्रोजेक्ट्स अँड पर्टिक्युलरली पीडियाट्रिक हार्ट सर्जरीज. आज वर्ल्ड हार्ट डे आहे. त्याच्या निमित्ताने आम्ही जे डोनर्स आहेत ह्या कॉजसाठी रिलेटेड त्यांचं आज आम्ही रेकग्निशन करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार बिर्लाचा आहे, बिर्ला फाउंडेशन. दे हॅव बीन हेल्पिंग अस विथ द फंड्स लास्ट मेनी इयर्स. अँड आमचं मिशन आहे की महाराष्ट्रामध्ये हे हार्ट डिसीजेस जे मुलं बॉर्न असतात विथ दी हार्ट डिसीज त्यांची ट्रीटमेंट करणं आणि हार्टच्या प्रॉब्लेमपासून महाराष्ट्राला मुक्त करणं हे आमच्या रोटरीचं मिशन आहे. थँक्यू. हॉली क्रॉस कॉन्व्हेंट्स हायस्कूलच्या हीरक महोत्सवानिमित्त 28 व 29 सप्टेंबर रोजी जॉय राईड कॉर्निवलचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शालेय मैदानावर विविध खेळ, खाद्यपदार्थ, कपडे, दागिने, खेळणी यांचे स्टॉल लावले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे माजी विद्यार्थिनी एनी अर्कन, मारवा आणि फलक झेब खान यांनी केले. गरबा, दांडिया, जादूचे प्रयोग यासारख्या कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आले होते. 2 दिवसात या कार्यक्रमात अंदाजे 10,000 पेक्षा जास्त लोकांनी भेट देऊन आनंद लुटला. शाळेच्या माजी यशस्वी विद्यार्थिनी अर्जुना आवार्डी 2020, मधुरिका पाटकर यूट्यूब ब्लॉगर, लेरिसा दिसा आणि 2023 मिस महाराष्ट्र इंटरनॅशनल विजेता तनिष्का गुप्ता यांनी कॉर्निवलला भेट दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक विभागाचे मुख्य अध्यापिका सिस्टर कैथेलिना गुडिनो आणि माध्यमिक विभागाचे मुख्य अध्यापिका सिस्टर जोसेफिन डायस, सर्व शिक्षक, शिक्षिका, इतर कर्मचारी, PTA सदस्य, व्हॉलंटियर्स यांचे सहकार्य लाभले. अशा या ठाण्यातील एकमेव मुलींची शाळेचा हा कार्निवल अधिक उत्तम तऱ्हेने पार पडला. This is our school's 60 years, a diamond jubilee, and we would like all the ex-students and the present students to connect to one another, and therefore we have hosted this program for everyone around so that everybody enjoys here on the grounds of Holy Cross these 2 days. We are so happy to see the ex-students doing so well in life, so well, and the love that they have for the school is really touching. I'm feeling very, very amused and very happy about it that our school has completed 60 glorious years, and that gives me a joy that so many of our students have passed through this big institution, and today to celebrate, to bring them together once again, it's amusing. And it's really happiness that gives us to be and to meet all of them. Hello everyone, I am Santana D'Souza, a teacher at Holy Cross Convent High School, one of the best girls schools in Thane. This year, 2024, Holy Cross completes 60 years. So in commemoration of the Diamond Jubilee, we have organized many events. One of the events was marathon, which was completed in monsoon. This is our second event, a flagship event. Fun fair, which is called the Joy Ride Carnival. We had this carnival for the last 2 days, that is Saturday, Sunday, 20th and 29th. And we have invited all our parents, ex-students, our faculty from different streams, all our students and grandparents to be part of the celebration. So we are very glad we had this event, and it has been a marvelous response, and thank you one and all for participating in such large numbers. Hello everyone, I'm Tanishka Gupta, Miss Maharashtra 2022, and I'm an actress and model. I am an ex-student of Holy Cross Convent High School, and I'm so honored to be here as a guest, as a Garba jury over here.
the Diamond Jubilee, 60 years Diamond Jubilee, it has been so wonderfully organized by the school. I'm so happy and lucky to be an Holy Cross student, and especially to the teacher and principal, I'm so honored to be here. And wonderful event has been organized by the school. Thank you so much. नमस्कार. सर्वप्रथम मी अभिनंदन करतो होली क्रॉसच्या प्राध्यापक जॉस्पिन सिस्टरला आणि प्रायमरी सेक्शनचे प्राध्यापक सिस्टर कैथरीन यांना. एवढं छान त्यांनी हा कार्निवल आयोजित केला आहे, त्याबद्दल त्यांना अभिनंदन. खूप मुलं इथे एकत्र झाले, खूप एन्जॉय केलं आणि आमच्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई. महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राजमाता गोमाता अशी असेल. भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा मोलाचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येईल. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल. या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे. गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो. धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय. घेरदार घूमता रूपरू झूमता हैया ने चोरे गोरी तमे मन डाली धामो हीरा. तारा ओरे छबिला तारा ओरे रंगीला तारा रंग बेग जुए तारी बात रे. तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.